नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पहिल्यांदाच आज सायंकाळी इतकी गर्दी दिसते. सगळी चंद्रपूरची मंडळी इथे आलेली आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे नवनिर्वाचित सगळे 27 नगरसेवक इथे दिसत आहेत. याआधी धानोरकर गटाचे एकदा आले होते, 13 नगरसेवक आले होते. त्यावेळेस वडेट्टीवार गटाचे नगरसेवक नव्हते. त्यानंतर वडेट्टीवार गटाचे नगरसेवक आले तेव्हा धानोरकर गटाचे नव्हते. आता दोन्ही गटाचे मिळून काँग्रेसचे 27 नवनिर्वाचित नगरसेवक इथे दिसत आहेत. आपल्यासोबत रामू तिवारी आहेत, ते चंद्रपूरचे शहराध्यक्ष नगराध्यक्ष राहिलेले आहेत. कसं वाटतंय तुम्हाला आता? नाही, चांगलं झालं. 27 सर्व नगरसेवक सोबत आले आहे. चांगली गोष्ट झाली. आता एकच आहे की 10 तारीखला चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर झाला पाहिजे, हेच आमची इच्छा आहे. तुम्हाला काही शंका वाटते त्याच्यामध्ये? आता बिलकुल शंका नाही आहे. 100% काँग्रेसचा महापौर बसणार आहे. काँग्रेसचा महापौर नक्की बसणार असं तुम्ही म्हणताय. पण मागे आपण जर बघितलं तर जे घटना झाल्या, दोन्ही गटाकडनं पळवापळवीचे प्रकार झाले, समृद्धी महामार्गावर जो प्रकार झाला तो सुद्धा तुम्ही बोलला होता. आता हे सगळं पाहताना अनावश्यक होतं कुठेतरी असं वाटतं. झाला ते झाला. आता नवीन पारी सुरू करत आहोत आम्ही आणि चांगलं होणार, सर्व चांगलं होणार आहे. जुन्या गोष्टींना आता विसरायचं आहे. बरं, जे पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला, काय निर्णय घेतला आणि त्या संदर्भामध्ये काल आपल्याला माहिती आहे 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की माननीय आमचे हायकमांड के सी वेणुगोपालजी आहे, त्यांच्या बंगल्यावर आमचे दोघं नेते, जिल्ह्याचे दोघं नेते बसले होते आणि महापौर आदरणीय धानोरकर मॅडम यांचा बसणार आणि गटनेता हे विजूभाऊ वडेट्टीवार यांचा गटाचे असणार, असं झालं होतं. आणि ते आज आणि उपमहापौर विजूभाऊ वडेट्टीवार साहेबांचा राहणार. पण धानोरकर गटानं सुद्धा एक फॉर्म भरलेला आहे, ते वापस येणार ना. हां, वापस येणार. पण नाव महापौर पदासाठी काही ठरलंय का? नाही, आता होणार. 1-2 दिवसात बैठक होणार, करणार 10 तारीखला. कोण ठरवणार? म्हणजे दोन्ही मिळून ठरवणार? दोघं नेता मिळून ठरवणार. तर ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. थँक्यू. तर जे झालं ते ठीक झालं असं आता सगळ्यांचं म्हणणं आहे आणि त्यानिमित्ताने आनंद व्यक्त करण्यात येतो आहे. आपल्यासोबत राजेश अडूर आहेत. राजेश अडूर हे आता गटनेते म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वी आपल्याला माहिती आहे धानोरकर गटाचे सुरेंद्र अडबाले यांचं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर सचिन कत्याल यांचं वडेट्टीवार गटाकडनं देण्यात आलं होतं नाव. आता राजेश अडूर यांचं नाव फायनल करण्यात आलेलं आहे. राजेश भाई, बहुत बहुत बधाइयाँ, खूप खूप धन्यवाद, अभिनंदन तुमचं. आनंद वाटतो? आनंद पक्ष ने जो मेरे को यहाँ पर गटनेता का जो प्रभार दिया है उसको हम अच्छे से निभाएंगे। कांग्रेस पार्टी के सभी नगरसेवकों को एकत्र रखेंगे। हम 27 नगरसेवक चुन के आए कांग्रेस पार्टी से और 27 नगरसेवक मिलकर यह भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का गठ बनाने जा रहे हैं. मला जुन्या गोष्टी आठवायच्या नाही आहेत, पण समृद्धी महामार्गामध्ये जो प्रकार झाला होता, बसमध्ये तुम्ही पुढाकार घेऊन महिला नगरसेवकांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता, ती घटना पाहता आता हे सगळं पाहता ते अनावश्यक होतं असं वाटतं? हे झालं आहे, सोडून द्या. आता आम्ही पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र आहे. आम्ही सर्व मिळून आता एकत्र गट बनवत आहे. आम्ही काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आहे आणि सोबत राहणार आहे. पण त्या घटना विसरणं इतकं सोपं आहे? काय झालं नाही, आता हे सोडून द्या. असं काही घटना काय सोडून द्या. आता आम्ही काँग्रेसचे नगरसेवक तुम्हाला सर्व दिसत आहे. आता कोणती गडबाजी नाही आहे? काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र आहे. कोणी गडबाजी नाही? कोणी गडबडी नाही. आणि महापौर नक्कीच तुमचा बस? काँग्रेस पक्षाचे बसणार नक्की 100%. पण नाव कोणी फायनल झाले? नाव ते पक्षश्रेष्ठी ठरवणार. आम्ही कार्यकर्ता आहे, आम्ही नगरसेवक आहे, गटनेता आहे. जे पक्षश्रेष्ठी ठरवेल ते फायनल होईल. तर जुनं ते झालं, ते विसरून जायचं असं आता ठरवलं आहे. महापौरपदी कोण बसणार हे पक्षश्रेष्ठी म्हणजे स्थानिक नेते हे ठरवणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.